शुभू शुभू एकदा तरी फोन उचल रे बाबा. अरे तिथं काय चाललंय हॉस्पिटलमध्ये ना ते कळना झालंय, त्यामुळे जीवाची लई घालमेल व्हायली. एकदा तरी फोन उचल. मामांजी, हे बघा, खास तुमच्यासाठी पुन्हा एकदा मिठाईचा बॉक्स घेऊन आलोय मी. घ्या घ्या, तोंड गोड करा. अहो घ्या की. बघा, हे असं असतंय तुमचं. माझ्या आनंदात का नाही सहभागीच नाही व्हायचं तुम्हासनी. बरं, ते समजा राहू द्या. हे बघा, आत्ता इथं तुमच्या समोर मी जाहीर करतो, आपली दुश्मनी होती का नाही कायमची संपली. संपली. अहो मामांजी, आता विचार करू नका. घरचं सामान आहे का नाही पॅक करा आणि चला आपल्या घरला. तुम्हाला मी सन्मानानं माझ्या घरी न्यायला आलोय, तुमच्या हक्काच्या घरला. आणि हे बघा, दुरुस्त झालेलं घर एकदम चकाचक करून ठेवलंय. फक्त तुम्ही यायची वाट बघायला. चला घरला. स्वीट आहे. एवढा बदल झाला होय तुझ्यात? हा, पार अगदी तुझ्या मनापासनं सन्मानानं आमसली घरी न्यायला आली होय. होय, खरं सांगालोय. मी तुम्हासनी सन्मानानंच घेऊन जायला आलोय घरला. तिचं काय ना मामांजी, माझ्या रस्त्यात जो काटा होता ना आडवा, तो आता कायमचा निघून जाणार आहे, एकदम दूर. म्हणून म्हणलं आता तुमच्याशी दुश्मनी ठेवून तरी काय करू. आहे का नाही? बरोबर आहे का नाही? आणि खरं सांगू, खरं तर तुमच्यावर राग कधी नव्हताच हो माझा. पण तुम्ही त्या श्रावणीची बाजू घ्यायचात ना. तिला जेव्हा बघायचं ना तेव्हा माझ्या तळ पायाची आग इथं मस्तकात जायची. पण आता नाही. आता माझ्या मनाला एकदम शांती मिळणार आहे. म्हणून सांगालोय मामांजी, आता आपल्या हक्काच्या घरला राहूया. असं दुसऱ्यांच्या घरला राहणं चांगलं नाही वाटत. बरोबर बोलालो ना मी? एक काम कर ना. काय काय? ही जी काही तू आणलेली आनंदाची बातमी आहे ना, हा, ती माझ्या कारभारणीला जाऊन सांग. असं म्हणतायस काय? जातो. आत्या, ओ आत्या. स्वीटे, पोरगी आहे म्हणून गप आहे मी. आता कावाच मुस्काड फोडला असतं तुझं. एवढं कोणी पाताळी यंत्री असतंय भाई. शुभू, हां सर, मी ब्लड कलेक्शनच्या रूममध्ये जाऊन आलो, पण त्या बाई तिथे नाही आहेत. अचानक गायब झालेत. गायब झाली म्हणजे? अशी कुठे गेली? अशी कशी गायब झाली? अरे मला तिला भेटायचं होतं, बोलायचं होतं. आपल्या श्रावणीचा जीव वाचवलाय तिने, आभार मानायला नकोत का? साहेब इथंच कुठेतरी असतील त्या, किंवा त्यासनी श्रावणी मॅडमांकडे घेऊन गेले असणार आहेत. कारण की आता रक्त द्यायची प्रोसेस चालू झाली असणार आहे ना, तिथं असतील त्या. अरे विश्वंभर, मग आपण सगळे इथे का उभे आहोत? चल ना आज जाऊया. तुझं म्हणणं बरोबर आहे नंदाक्का, पण रक्त चढवण्याची प्रोसेस सुरू आहे, त्यात आपण असं मध्ये जाऊन. अरे विश्वंभर, पण श्रावणीला बघणं पण तेवढंच गरजेचं नाहीये का? बरोबर आहे. ठीक आहे, चला. डॉक्टर कशी आहे ती? सुखरूप आहे का? सी, आम्ही पेशंटला रक्त चढवलं आहे, पण जोपर्यंत पेशंट शुद्धीवर येत नाही तोपर्यंत धोका टळलाय असं मी नाही सांगू शकत. पण मला आशा आहे की पेशंट लवकरात लवकर शुद्धीवर येईल. थँक्यू सो मच डॉक्टर. तुम्ही देवासारखं धावून आलाय, देवासारखं. अहो, तुमच्यामुळे श्रावणी मॅडम मरणाच्या दारातनं परत आल्या. तो अहो नाही नाही, मी तर फक्त माझं काम केलंय, बाकी सगळं देवाच्या हातात आहे. डॉक्टर प्लीज, आम्ही आज जाऊन बघू शकतो का तिला? नाही मॅडम, आय एम सॉरी. पेशंट जोपर्यंत शुद्धीवर येत नाही तोपर्यंत तुम्ही तिला नाही भेटू शकत, कारण इन्फेक्शनचा धोका आहे. तुम्हाला थोडा वेळ इथं वेट करावं लागेल. सर प्लीज. कमाल आहे विश्वंभर, तू एवढ्या राज्याचा मिनिस्टर आहेस आणि तरी सुद्धा तुला हा डॉक्टर आज जायला रोखतोय. मग काय उपयोग तुझ्या सत्तेचा आणि पदाचा रे? नाही नंदाक्का, नियम सगळ्यांसाठी सारखेच आहे. मी मिनिस्टर जरी असलो ना तरी मी नियम तोडणार नाही, आणि हॉस्पिटलचे नियम मी एक सामान्य नागरिक म्हणून पाहिला.
आत्या अहो कशा पायी देवाला त्रास द्यायला लागलासा आता हात जोडून काय बी उपयोग नाही हा खरंच देव तुमचं काय बी ऐकणार नाही का माहितीये खरं आता समदा खेळ खल्लास झालाय आता तर समजा माझ्या मनासारखंच घडायला लागलंय देवा पावलाच रे बाबा समजा माझ्या मनासारखं व्हायला लागलंय काय बोलतेस तू तुझी हिंमत कशी झाली परत या घरात पाऊल ठेवायची अगं सानिका खरं तेच बोलायला लागलं मी आता देव तुमची काडीची बी मदत करू शकणार नाही बघा कारण तुमची लाडकी श्रावणी आहे का नाही ती आता देवाकडेच गेली हे जग सोडून गेली तुमची श्रावणी आता या स्वीटी शिवाय तुम्हा कोणाला वालीच उरला नाहीये दुसरा कळतं ना आत्या श्रावणी बद्दल बोलायची हिम्मत कशी झाली ग तुझी कोण समजतेस कोण तू स्वतःला मी कोण समजतो हा मी कोण तुम्ही माझ्यावर हात उघडायला सा एवढी हिंमत झाली तुमची आता 2-3च मारल्यात आत्ताच्या इथनं निघाली नाहीस ना तर हे थोबड सुजवून बाहेर पाठवेन चल निघ इथून आणि श्रावणीला काय बी होणार नाही हे लक्षात ठेवा असं ठीक आहे मग माझ्यावर तुम्हाला विश्वास नाही ना एक काम करा तुमच्या पोराला फोन करा शुभूला फोन करा की सांगाल का तुम्हाला तुमची श्रावणी जिवंत आहे का गेली ते थोबड बंद ठेवा कार्टे आणि श्रावणीला काय म्हणजे काय बी होणार नाही आम्हाला आमच्या देवावरती आणि आमच्या अंबाबाईवरती पूर्ण विश्वास आहे मग आता तोच विश्वास आता तुटून जाणार आहे विचारा की एकदा फोन करा की शुभूला विचारा ना कळलं तुम्हाला स्वीटे आता तोंड बंद नाही ठेवलंस ना तर तुझी अमंगल जीभ कापून तुझ्या हातात ठेवेन चल निघ जाणार नाही काय म्हटलं करा ना सोडा मला चल सोडा चल म्हटलं ना तुला सोडा बोललो का मी